नमस्कार. आपल्या वयात आलेल्या किंवा वयात येणाऱ्या मुलांच्या बरोबर कसं वागायचं आणि त्यांचं काय करायचं ह्याची काळजी तुमची झोप उडवती आहे का? किंवा या मुलांना सरळ रस्त्यावर कसं ठेवायचं या चिंतेने तुमचं वजन कमी व्हायला किंवा फार वाढायला लागलं आहे का? तर हा अख्खा व्हिडिओ ऐका. या व्हिडिओमध्ये आणि ह्याच्या पुढच्या काही व्हिडिओंमध्ये मी या वयात येणाऱ्या पौगंडावस्थेतल्या मुलांबद्दल ॲडोलसन्सबद्दल बोलणार आहे. त्याच्यामुळे ही अख्खी सिरीज जरूर ऐका. बरेचसे पालक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की 8, 9, 10 वर्षापासूनच ॲडोलसन्स सुरू झालं आहे. म्हणजे टेक्निकली जरी आपण त्याला टीन एज म्हणत असलो की म्हणजे ते 13पासून चालू होणार आणि 19पर्यंत संपणार, अशा 6 ते 7 वर्षांचा जरी हा कालखंड आपण म्हणत असलो तरी बहुतेक पालकांचा आता असा अनुभव आहे की 8व्या 9व्या वर्षीच पोरं हे रंग दाखवायला सुरुवात करतात आणि ते 25व्या वर्षीपर्यंत चालूच राहतं. बऱ्याच पालकांचं तर असं म्हणणं असतं की पोरांचं लग्न करून दिलं तरी यांचं टीनेज संपायला तयार नाही आहे. तर हा जो विचित्र प्रॉब्लेम होऊन बसला आहे ह्याच्याबद्दल आपण या सर्व सिरीजमध्ये बोलणार आहोत. सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे की टीनेजमध्ये छोटं मूल जे आपलं बाळ किंवा आपलं बबडू जे असतं ते एकदम काटेरीने उडूंग होऊन बसतं. सर्वात महत्त्वाचा शारीरिक बदल त्यातला होणारा तो म्हणजे सेक्शुअल डेव्हलपमेंट आहे की लहान मुलाचं शरीर हे ॲडल्ट शरीरापर्यंत पोहोचतं आणि रिप्रॉडक्शनसाठी म्हणजे पुनरुत्पादनासाठी तयार होतं. आणि ऑब्व्हियसली पुनरुत्पादनासाठी लागणारी गोष्ट म्हणजे सेक्स, ज्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड इंटरेस्ट निर्माण होतो आणि शरीराची सुद्धा तयारी होते. आता गंमत अशी झाली आहे की पूर्वी लोकांची 13व्या 14व्या 15व्या वर्षी लग्न होत होती हो. आता परिस्थिती अशी आहे की 25पर्यंत लोक लग्न करत नाहीत. मग यामधल्या 10-12 वर्षांचं काय करायचं हा मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो. बरं, फक्त एवढं असतं तर आम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवला तरी असता. परिस्थिती अशी होऊन बसली आहे की शिक्षणासाठी ही 10 वर्ष भयंकर महत्त्वाची आहेत की तुम्ही जर त्या 4-5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये म्हणजे विशेषतः इयत्ता 5वी-6वीपासून 12वीपर्यंत व्यवस्थित अभ्यास करून योग्य परीक्षा देऊन नीट आयुष्य मार्गाला लावलं नाही तर त्याचं जन्मभराचं काहीतरी वाटोळं होईल अशी आईवडिलांना काळजी वाटते. त्यामुळे एकीकडे शरीरामध्ये हे हॉर्मोन्सची धमाल चाललेली, दुसरीकडे मेंदू सोशल अट्रॅक्शन घेऊन त्या दिशेला चाललेला आणि तिसरीकडे हा अख्खा जीवन मरणाचा, शिक्षणाचा आणि पोटापाण्याचा प्रश्न येऊन उभा राहिलेला. या सर्व ओढाताणीमध्ये पालकांनी हे अवखळ घोडं कसं काय ताब्यात ठेवायचं आणि ते हव्या त्या ठिकाणापर्यंत कसं काय नेऊन पोचवायचं हा फार मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे. यातले जे 3 सेंट्रल प्रॉब्लेम आहेत त्यांच्याबद्दल आपण एक एक करून बोलूया. पुढच्या तिन्ही व्हिडिओज हे या 3 प्रॉब्लेम्सबद्दल असणार आहेत. पहिला प्रॉब्लेम म्हणजे या मुलांशी बोलायचं कसं. काय बोललं ते ह्यांना कळतं. कारण तुमच्या सगळ्यांच्या असं लक्षात आलेलं असेल की या वयातल्या मुलांचं लक्ष हे बाहेरच्या जगाकडे इतकं जबरदस्त गेलेलं आहे. त्या जगामध्ये त्यांच्या आदराची, त्यांच्या कौतुकाची वेगळी स्थळं निर्माण झालेली आहेत आणि तुम्ही काय सांगता आहात आईवडील म्हणून, किती पोटतिडकीने सांगता आहात, त्यांचा खरा खरा इंटरेस्ट ज्यांच्या मनात आहे असे जगात खरं तर फक्त तुम्ही आईबाप किंवा आजी आजोबाच आहात ह्याचं त्यांना मुळीच भान राहिलेलं नसतं. हा ॲडोलसन्सचा फार महत्त्वाचा गुण आहे की या मुलाला कुटुंबाबरोबरचं नातं हे आता ठीक झालेलं आहे या विश्वासावर अख्ख्या जगाशी नातं जोडायचं आहे. मग ह्या जगाशी म्हणजे काय तर त्यांच्या वयाची मुलं मुली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यापेक्षा थोडे मोठे असलेले पण जे त्यांच्या कल्पनेतलं यश ज्यांनी मिळवलेलं आहे ती लोकं, म्हणजे जी कमालीची सुंदर दिसणारी लोकं आहेत, म्हणजे सर्व स्टार्स झाले, हॉलिवूड वगैरेवाले, बॉलिवूडवाले वगैरे लोकं झाली. दुसरी म्हणजे कमालीची स्वतःच्या क्षेत्रामध्ये यशस्वी असलेली लोकं. याच्यात टिपिकली स्पोर्ट्समन येतात की ज्यांचं शरीर अत्यंत सुदृढ आहे आणि त्यांनी जबरदस्त यश मिळवलेलं आहे. आणि तिसरा गट जो आता निर्माण झाला आहे तो म्हणजे भयंकर फेमस असलेली लोकं. त्यांच्यात काही फार गुण असोत नसोत पण त्यांनी काहीतरी त्यांचं यूट्यूब चॅनल काढलेलं आहे, कुठल्या तरी प्रकारचे इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्यांचे लाखो करोडो फॉलोअर्स आहेत आणि ते कोट्यवधी रुपये मिळवत आहेत. हा तिसरा गट. आणि या सर्व मुलांना या 3 पैकी एक काहीतरी व्हायचं असतं. त्यांना कमालीचं सुंदर आणि फेमस व्हायचं असतं, त्यांना कमालीचं कौशल्यवान आणि फेमस व्हायचं असतं किंवा त्यांना कमालीचं फेमस आणि फेमस व्हायचं असतं.
आणि हा जो गट आहे ह्याच्यात पालक कुठेच बसत नाहीत हो. कारण पालकांना तुम्ही लहानपणापासून बघता आहात, त्यामुळे पालकांच्या अचिव्हमेंट्स या कितीही मोठ्या असल्या किंवा अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून बाहेर येऊन आईवडिलांनी हा व्यवस्थित सर्व गाडा चालवला असला तरी पोरांना त्याचं कौतुक वाटत नाही. कारण त्याचं लक्ष कुठेतरी वर जाऊन बसलेलं असतं आणि त्यांना आजूबाजूच्या सर्व गोष्टी म्हणजे विशेषतः आई वडील आणि कुटुंबीय या अगदी असे वाटत असतात की काय ह्याच्यात, हे तर हे असेच आहे. हा जो त्यांचा आईवडिलांबद्दलचा समज आहे हा त्या कम्युनिकेशनमध्ये सतत मध्ये येतो आणि त्यामुळे न आवडणाऱ्या किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप आदर वाटत नाही आहे अशा व्यक्तीकडनं येणाऱ्या सूचना, अशा व्यक्तीकडनं वारंवार सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. कारण त्यांनी कान बंद करून घेतलेले असतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की माझ्या दोन्ही मुली वाढत असताना त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर मी अनेकदा बोललेलो आहे. अनेकदा त्यांच्या घरात काय चाललेलं आहे ह्याचा अंदाज घेतलेला आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की आई वडील इतके फ्रस्ट्रेट होतात कारण त्यांना वाटत असतं की ही महत्त्वाची वर्ष आहेत, ह्याच्यात मुलांनी स्वतःचा अभ्यास आणि स्वतःचं शरीर म्हणजे हेल्थ हे सोडलं तर बाकी कशाकडेही बघितलं नाही पाहिजे, कारण बाकी गोष्टी करायला अख्खा जन्म पडलेला आहे. आणि त्याच्यात आईवडील इतके फ्रस्ट्रेट होतात, मुलांचं आणि आईवडिलांचं नातं इतकं ताणलं जातं की अनेक पोरं घरामध्ये आईवडिलांचा अजूनही जोरदार मार खातात. थोबाडीत मारणे, चिमटे काढणे, ओरबाडणे, हातातल्या वस्तूंनी बडवणे हे कार्यक्रम अगदी सुशिक्षित, उच्च शिक्षित, अतिशिक्षित घरांमध्ये सुद्धा अत्यंत नियमितपणे होतात. हे कोणी सांगत नाही, हे कोणी बोलत नाही, पण ही मुलं मी बघितलेली आहेत आणि त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्यांच्या हातावरच्या, तोंडावरच्या, अंगावरच्या खुणासुद्धा बघितलेल्या आहेत. त्यामुळे आता जरी आपण म्हणत असलो की नाही आमच्या आईवडिलांनी आम्हाला मारलं तसं तरी आम्ही पोरांना करत नाही, तरीही व्हर्बल आणि फिजिकल ॲग्रेशन हे खूप जास्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे काही आईवडील फिजिकल ॲग्रेशनच्या आधी बराच वेळ व्हर्बल ॲग्रेशन करत असतात. म्हणजे काय, शाब्दिक हिंसा चालू असते. ते ज्या तावातावानी, ज्या प्रकारचे शब्द वापरून अत्यंत दुर्दैवी, घाणेरडे शब्द स्वतःच्याच मुलांबद्दल वापरून ज्या गोष्टी बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी मुलगी आहे, ती कुठल्या तरी मित्राबरोबर गप्पा मारताना कुठेतरी कॉलनीमध्ये शेजारी बसलेली दिसली की लगेच आता तू काय रांड झाली आहेस का, या शब्दा म्हणजे आता काय तू धंदा करणार आहे का, पोरं फिरवणार आहे का, असे या शब्दामध्ये आई वडील स्वतःच्या मुलांशी बोलतात. तुमचा राग मी समजू शकतो, कारण हा फक्त राग नाही आहे, हे कुठेतरी आतमध्ये तुटतं आहे, त्याच्यातून आलेलं हे बोलणं आहे, हे पोटतिडकीचं बोलणं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना पालक म्हणून माहिती आहे की ही 5-7-10 वर्ष ही आयुष्यात भयंकर महत्त्वाची आहेत. ह्याच्यात तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व कसं बनवता आहात, स्वतःच्या अचिव्हमेंट्सच्या दिशेने कसे जाता आहात, फोकस किती ठेवता आहात, कोणाबरोबर राहता आहात, कसे वागता आहात. काही चुका अशा आहेत की ज्या या वयामध्ये झाल्या तर त्या भरून काढायला अख्खं आयुष्य निघून जातं किंवा कधीकधी त्या भरूनसुद्धा निघत नाही. ह्या सगळ्याची काळजी तुमच्या मनामध्ये आहे, कारण तुम्ही ते पेपरमध्ये वाचता आहात, आजूबाजूला बघता आहात, कल्पनाशक्तीमध्ये तुमच्या या गोष्टी पोचलेल्या आहेत. पण त्यामुळे तुला काय उकिरडे फुंकायला जायचं आहे का, भिकारी व्हायचं आहे का, किंवा मुलीच्या बाबतीतले जे मी काही भयंकर शब्द सांगितले तसले शब्द वापरून मुलांना आणि मुलींना आईवडील बोलतात. पहिला संदेश सर्व आईवडिलांसाठी, तुमचा राग 100% खरा आहे, तुमची काळजी 100% खरी आहे. याबद्दल तुमचं आणि माझं पूर्णपणे एकमत आहे, यात काही शंका नाही. एकच नियम पाळा, जेव्हा हा राग आणि ही काळजी तुमच्या जिभेवर येत आहे त्याच्यातनं अतिरेकी शब्द वजा करा. कारण आपण मघा बोललो की आपण बोललेलं ॲज इट इज मुलांपर्यंत पोहोचायला त्रास होतो आहे. आपण त्यांचे रोल मॉडेल्स नाही आहोत. उलट त्यांच्या मनातला जो काल्पनिक रस्ता आहे त्या रस्त्यावर त्यांना जायचं आहे, त्याच्यासाठी अडथळा म्हणून आपण मध्ये उभे आहोत. त्यांना वाटेल ते करू द्यायला आपण तयार नाही आहोत, आपण त्यांना थांबवतो आहोत. त्यामुळे तुमच्याकडनं येणारा संदेश हा जर अशा प्रकारचे काटे घेऊन त्या मुलांपर्यंत पोचणार असेल तर ते कान बंद राहतील. कदाचित मुलं फक्त ऐकून घेतील, पण दुप्पट निश्चयाने तुम्ही ज्या गोष्टीला नाही म्हणता आहात त्याच गोष्टीच्या मागे लागतील. त्यामुळे या संपूर्ण पहिल्या व्हिडिओचा, ॲडोलसन्सबद्दलची जी आपण सिरीज करतो आहोत त्या सिरीजमधल्या या पहिल्या व्हिडिओचा हा एक संदेश आहे,
तुमच्या बोलण्यातनं अतिरेकी निगेटिव्ह शब्द हे 100% वजा करा. जेव्हा आपल्याला खूप राग येतो आहे आणि आपण बोलणार आहोत मुलांना, हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं, त्याचं भान असू दे. तुम्ही जरूर बोला. पालक म्हणून तुमचा तो अधिकार आहे. मुलांना रागवण्याचा सुद्धा तुमचा अधिकार आहे. फक्त हे जे घाणेरडे शब्द आहेत, हे त्यातनं टाळा. कितीही प्रेमाच्या व्यक्तीकडनं आले तरी हे शब्द मनामध्ये घर करून राहतात. ते डोक्यामध्ये ऐकू येत राहतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक मुलांच्या बाबतीत हे शब्द त्यांच्या स्वप्रतिमेचा भाग बनतात. आणि तुम्ही दिलेले हे शाप अनेक मुलं खरे करून दाखवतात. त्यामुळे काळजी घ्या. बोला, पण जपून बोला.